नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतील आणि मीही मस्त मजेत आहे. तर सकाळचे वाजले होते 7. तर मी आज तुमच्याबरोबर 7 ते 8 या गडबडीच्या टायमामध्ये मी माझं डेली रुटीन कसं असतं हे तुमच्यावर शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे पीठ मळायला, कारण सकाळी सगळ्यांचे डबे जातात. तर सगळ्यांसाठी चपात्या बनवणं आणि भाजी बनवणं हे रोज सकाळचं माझं काम आहे. तर आता इकडं पीठ मळायला घेतलेलं आहे. सोहम आणि सोहमचे पप्पा आणखी झोपले होते, घरातले इतर मंडळीही अजून झोपले होते. पण हे सगळे उठायच्या आधी माझा टिफिन बनवून होतो. तर पीठ मळून घेतलं आहे आणि सोहमनं आज फरमाईश केली होती की मला उसळ पाहिजे डब्याला. तर उसळची भाजी करणार होते. पीठ मळून झालेलं आहे आणि उसळ इकडे साफ करायला घेतलेली आहे. उसळची भाजी कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तवा आणि कढई आता गॅसवर चढवलेली आहे, कारण आता आपलं मल्टीटास्किंग काम चालू होणार आहे. चपाती भाजी दोन्हीही एकदाच करत असते मी. तर चपातीसाठी तवा गरम करायला ठेवता आणि इकडे उसळला फोडणी घालून घेत होती. तर मोहरी टाकल्या, जिरे टाकले आणि नंतर कांदा टाकला. इकडे मी अद्रक लसूण पेस्ट टाकत नाही, कारण सोहमला उसळीमध्ये अद्रक लसूणचा पेस्टचा वास आलेला अजिबात आवडत नाही. त्याला डब्याला द्यायचा आहे म्हणून स्किप केलं, नाही तर मी एरवी टाकत असते. आता छानपैकी कांदा लालसर होस तोपर्यंत गॅसवर ठेवला होता मी. तोपर्यंत मल्टीटास्किंग काम आहे आपलं असं म्हणलेलीच मी. तर इकडं चपात्या करायला घेतलेल्या, कारण भरपूर साऱ्या चपात्या करायच्या होत्या मला 8च्या आधी. तर पटापट चपात्या करायला घेतल्या. तेवढ्यात सोहमचे पप्पा उठून दोघंही फ्रेश झाले होते. तर सोहम शाळेची बॅग वगैरे भरत होता आणि याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेले आहे. मस्त टोमॅटो आणि कांद्याचा सकाळी छान सुगंध येत होता पूर्ण घरभर. आणि आता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत मसाले. तर इकडं मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण सोहमला कमी लागते. तर हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हा एक घरचा मसाला आहे. तर असं छानपैकी मसाले घालून घेतल्याच्या नंतर मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये सोलापूरमध्ये घालतात उसळीमध्ये थोडीशी साखर. तर मी थोडीशी साखर घातलेली आहे. सोबत इकडे चपात्याही करत होते, तर चपातीही शेकून झालेली आहे. कोणाकोणाला बरं हाताने चपाती शेकायची सवय आहे, मला तर आहे बाबा हाताने. आणि खूप जण विचारतात मला की ताई तुम्हाला पोळत नाही का? तर खूप वर्षापासूनची सवय आहे म्हणून काही नाही वाटत. आणि त्यानंतर आता ही निवडलेली पूर्ण उसळ आपण ह्या मसाल्यांमध्ये घालून घेत आहोत, बघू शकता. तर मला तर उसळची भाजी खूप आवडते, खूप जास्त आवडते. त्यानंतर उसळ मस्तपैकी आपल्याला आता शिजू द्यायची आहे आणि तोपर्यंत राहिलेल्या चपात्याही करून घ्यायच्या आहेत. नंतर आता उसळीला परतून घेतलं जेणेकरून सगळा मसाला लागेल आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर वाफेवरती भरपूर सारी शिजून जाते. स्वयंपाक झालेला आहे, भांडे घासायचे पडलेले अर्धे सकाळी घासले होते, चहाला ठेवलेला आहे आणि सोहमसाठी उसळ बाजूला काढली आहे. आणि आता बरोबर वाजले आहेत 8. तर माझा टास्क असतो 7 ते 8 वाजेपर्यंत हे सगळं झालंच पाहिजे. 7:15 झालेले आहेत. आता सोहमचा टिफिन भरायला घेतलेला आहे आणि तेवढ्यात धडाधड आवाज यायला लागला, कारण पावसाला जोरदार सुरुवात झाली. तर चहा ठेवला मी आणि बाहेर बघायला गेली तर खूप जोराचा पाऊस येत होता, बघू शकता तुम्ही. धडाधड पावसाला सुरुवात झाली होती. तरीही सोहम शाळेत जाणार होता, कारण त्याची आज टेस्ट होती. तर सोहमला हाक मारले आणि पाहू शकता तुम्ही किती जोरात पाऊस यायला लागलेला होता. तरीही मी सोहमला शाळेमध्ये सोडवायला गेली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणखीन एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.